तुम्ही बघितले जे अन्नदाता आहेत आपल्या, तर कृषीप्रधान देशातले एक आदर्श म्हणून महिला शेतकरी आज आपल्या सोबत आहे. तर ते अनेक वर्षापासून शेती करतात, चांगला अनुभव आहे, चांगलं पीक पिकवतात. परंतु काही वर्षामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होतो, पण सरकारकडे ज्या मागण्या करतात ते अपूर्ण राहते त्या संदर्भात. आणि आता जो रेड अलर्ट झाला होता 5 दिवसाच्या अगोदर, भरपूर पाऊस आला होता, पूर आला होता, त्यामुळे शेतात झालेलं नुकसान मी माझ्या कॅमेरामन ते तुम्हाला दाखवतात की कशा पद्धतीनं या शेतामध्ये आता हे तिसरं शेतकरी आहे. आपण त्या स्पॉटवर आहो, चनाका शिवार, पैनगंगा नदी लगत. आणि हे पुरामुळे झालेलं नुकसान तुम्ही पाहता. तर आपण त्या महिला शेतकरीचं नाव विचारू. काय नाव काकू तुमचं? माझं नाव नंदा विठ्ठल देशेट्टीवार. मी पुष्कळ वर्षापासून शेती करत आहे. आणि हे धरण बांधल्यामुळे आमचं काही फायदा तर झाला नाही. आणि ते तिकडचे डॅमवाले माती बरोबर टाकले नाही आणि ते सगळं बदबद होऊन गेलं. आणि तिथं गॅप आहे, त्या गॅपमधून आम्हाला दरवर्षी पूर येत आहे. आमचं खूप नुकसान होऊन राहिलं. आणि पहा आता हे तुरी पूर्ण वाढून गेलेलं आहे, पूर्ण शेत नाही का पूर्ण डुबलेलं आहे. आणि गेल्या वर्षी पाणी आलं, डुबलेलं आहे. दरवर्षी आमचं नुकसान होऊन राहिलं. इकडचं पालकमंत्री, आमदार कोणी येऊन नाही राहिले आणि पाहून नाही राहिले. आणि आमचं हे नुकसान भरपाई सुद्धा आम्हाला विमा भरले तरी आम्हाला विमा पण भेटला नाही गेल्या वर्षीचं. आता तुम्ही जवळपास किती वर्षापासून शेती करताय? 2002 पासून मी शेती करत आहे. बापरे, जवळपास. त्याच्या आधी आमचे मिस्टर होते, त्यांनीच करत होते, पण त्यांनी वारल्यामुळे ते 2002 पासून मी करत आहे. आता काय सांगणार पुराबद्दल? हे पुराबद्दल आम्हाला नुकसान भरपाई काहीतरी दिलं पाहिजे ना. काय पेरलं होतं तुम्ही? पूर्ण तुरी पेरल्या होत्या. आता परिस्थिती काय आहे तुरीची? तुरी पूर्ण पूर्ण डुबलेला आहे, काहीच नाही, झाडं पूर्ण वारून गेलेले आहे. आता हे परत झाडं जगतील का? नाही जगत. आता तुम्ही उपाय काय करणार याच्यावर? याच्यावर काय उपाय करणार आहे आता? डबल पेरणी करावं लागेल ना आम्हाला. दुबार पेरणी झाली आहे ना तुमची, हे तिबार पेरणी का? हो, पहिला एक वेळ लावले, तेही गेलं. पुन्हा आता पूर्ण पूर्ण डुबलं. पहिला लावले तर पाणी नाही आला, त्याच्यानं ते काही उगवलंच नाही. मग नंतर पुन्हा डबल पेरले तर पूर आला, पूर्ण शेती भरून गेली पूर्ण पाण्यानं. पूर्ण कुठपर्यंत येते पाणी धरणात तुमच्या शेतात? तिकडं ते आंब्याच्या झाडापर्यंत पूर्ण ते तिथपर्यंत पूर्ण भरते. ते पूर्ण आमचं पूर्ण इकडचे सगळं शेत्या पूर्ण भरून जाते. जवळपास तुमचा पूर्ण देशेट्टीवारांचं किती आहे? आमचं देशेट्टीवारांचं कमीत कमी आमचं 8 एकर. आणि ते आमच्या भासऱ्याचं त्यांचं तिकडं 8 एकर आहे. काय नाव त्यांचं? त्यांचं बापण्णा देशेट्टीवार. आणि संजू शिरतावार, त्याचं पण जाते. आणि कल्पनाताई शिरतावार, त्यांचं सुद्धा पूर्ण डुबते. आणि मग त्या मधात नाला आहे, नाल्याच्या काठानं तिकडं आमचे देशेट्टीवार परिवाराची शेती आहेत. आणि ते पण डुबतात. आणि डुबलेलं आहे आता डुबलेला आहे. हो, आता डुबलेलं आहे. पहा मित्रांनो, पुरुष शेतकरी, त्याच्यानंतर महिला शेतकरी. तुमचं वय किती आहे? माझं
62-63 असेलच. 62-63 वयाच्या त्या महिला नंदाबाई विठ्ठल देशेट्टीवर राहणार चनाका यांचा अनुभव 2002 पासून हे शेती करतात आणि आपली काय परिस्थिती शेताची आहे, या पैनगंगावर झालेला चनाका, कोर्टा बॅरेज, डॅम, त्याच्यामुळे जे अपूर्ण काम आहे, त्याच्यामुळे होणारा नुकसान, हे सर्व सांगितलेलं आहे आणि तुम्ही बघितलेलं आहे की शेताची परिस्थिती आज पिकाची काय आहे. आता याला पूर्ण आता तुम्ही काढून टाकणार का या हो हो, पूर्ण वकरून हा. डबल पूर्ण वकरून पूर्ण गवत वगैरे सगळं पूर्ण वकरून पुन्हा डबल पेरणी करायला लागेल. म्हणजे अजून खर्च आहे. हो हो, खर्च आहे पुन्हा डबल. पहिला किती आला खर्च त्याच्यापेक्षा जास्तच येते आता. लागवडीचा खर्च जास्त आहे आणि गवत गवत आहे हे पूर्ण चांगलं डबल वकरा लागल ना, तेव्हा मग पेरणी करायला लागल. हा, म्हणजे डबल खर्च येते. खताचे भाव काय किती आहे आता, पहिले किती होते? पहिलं खताचे भाव आता प्रत्येक याच्यावर म्हणजे बॅगवर हा होते, मग नंतर 1700 झाले, मग आता 2100 पर्यंत आहे खताचे भाव. एवढं महाग झाले? खूप महाग झाले. खताचा भावही काही कमी नाही आहे. हो, हे भरपूर नुकसान झालेलं आहे. बरं, हे 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 झाड आहे चिंचाचं आणि त्याच्या खाली पूर्ण पाणी भरलेलं आहे. आणि हे जे लेवल ते डॅम वाले माती टाकून देणार होते, हे ठराव झाला होता की ज्यांचं जे शेत आहे, तुमची शेती धरणामध्ये किती गेलेली आहे? आमची शेती 1.5 एकर गेलेली आहे धरणामध्ये. धरणामध्ये. तर जे डॅम वाले अधिकारी आहे, प्रोजेक्ट मॅनेजर आहे, त्यांनी तुम्हाला काही आश्वासन दिले असेल ना? हो, तुमच्या शेतात पूर्ण माती टाकून पूर्ण लेवल आम्ही करून देतो म्हटले होते. म्हणजे जमीन लेवल, जे शेत जमीन लेवल, हा, जिथं जिथं गड्डे आहे झालेले आहे. हा, बरं, अंडरग्राऊंड पाईपलाईन करणार होते, त्याचं काय झालं? ते काहीच केले नाही, बोलले पण काहीच केले नाही. बघा, आज परिस्थिती, सत्य परिस्थिती आपण दाखवत आहोत. आपल्यासोबत संजू शिरत्यावार आहे, आपल्यासोबत शेतकरी दासरवार आहे, आपल्यासोबत, आणि तुम्ही सर्व चनाक्याचेच आहे ना? हे चनाक्याचे आहे. हा, हे देशेट्टीवार काका यांची शेती आहे. काय म्हणणार तुम्ही?